नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPS 95 पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPS 95 पेन्शनधारकांना मिळणार दुप्पट फायदा। जाणून घ्या सर्व माहिती। मित्रांनो, नेमकं काय या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, जर तुम्ही EPS 95 पेन्शनधारक असाल किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी असू शकते। सरकारने किमान पेन्शन वाढवून 7,500 रुपये करण्याचा विचार सुरू केला आहे। याशिवाय पेन्शनधारकांना मोफत वैद्यकीय सुविधा देण्याचीही मागणी आहे। EPS 95 ही एक सरकारी योजना आहे जी निवृत्तीनंतर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत दरमहा पेन्शन दिली जाते, परंतु सध्या किमान पेन्शन दरमहा फक्त 1,000 रुपये आहे। आजच्या काळात एवढ्या कमी पेन्शनमध्ये जगणे खूप अवघड आहे, त्यामुळे त्यात वाढ करण्याची मागणी अनेक दिवसापासून होत आहे। निवृत्ती वेतनात वाढ करावी अशी निवृत्ती वेतनधारकाची गेल्या 7-8 वर्षापासून मागणी आहे। महागाई आणि वैद्यकीय खर्चाचा विचार करता 1,000 रुपये पेन्शन पुरेसे नाही, त्यामुळे ते दरमहा 7,500 करण्याची मागणी त्यांनी केली आहे। मित्रांनो, आजच्या काळात 1,000 रुपयामध्ये राशन देखील मिळत नाही। इतर खर्च सोडा, वैद्यकीय खर्च वाढला आहे। मित्रांनो, वाढत्या वयानुसार वैद्यकीय खर्चही वाढतो, परंतु EPS 95 पेन्शनधारकासाठी कोणत्याही विशेष वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात नाहीत। सरकारचे आश्वासन। मित्रांनो, याआधीही सरकारने पेन्शन वाढवण्याचा विचार केला होता, परंतु अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत। नुकतेच केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी सरकार या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करत असल्याचे आश्वासन दिले आहे। याबाबत लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले। याशिवाय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशीही या विषयावर चर्चा करण्यात आली आहे। पेन्शनधारकांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे। याकडे शासन लक्ष देईल असे आश्वासन मंत्र्यांनी दिलेले आहे। पेन्शन खरंच 7,500 मिळणार का, याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, सरकारने अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतला नसून ज्या पद्धतीने हे प्रकरण हाती घेतले जात आहे त्यावरून लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे। असे झाल्यास 78 लाखाहून अधिक पेन्शनधारकांना थेट लाभ मिळणार आहे। याशिवाय वैद्यकीय सुविधांचाही नव्या योजनेत समावेश केला जाऊ शकतो। मित्रांनो, लाखो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी EPS 95 योजना ही अत्यावश्यक योजना आहे, परंतु सध्याची पेन्शन रक्कम खूपच कमी आहे। सरकारने या प्रश्नावर विचार करण्याचे आश्वासन दिले असले तरी पेन्शनधारकांना दिलासा कधी मिळणार हे अद्याप ठरलेले नाही। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।